काँग्रेसचा बालेकिल्ला आम्हीच बनविलो ना. नेते म्हणा, नेतेचं तर ते जास्त नाही, ते खालचेच लोक काय जे कार्यकर्त्याला सांभाळायला पाहिजे काय ती पाया वळायची कामं होत आहे तिथं. आम्ही ग्राउंडवर कामं करणारे कार्यकर्ते हो. तर आम्ही 30 वर्षांनी काँग्रेस पक्षाचं काम करतो. तर आम्ही बालेकिल्ला आम्हीच केलं. कशाला ती चर्चाच नको. नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या लातूर शहरामध्ये विविध नगरसेवक पदाचे उमेदवार वेगवेगळ्या लोकांकडे जात आहेत, गल्लीमध्ये फिरत आहेत, प्रभागामध्ये फिरत आहेत. आपले महत्त्वाचे मुद्दे, जाहीरनामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि मत मागण्याचं काम या ठिकाणी जोरदार सुरू आहे. लातूरच्या 70 नगरसेवकांची जागा आहेत. प्रत्येकाचे मुद्दे कमी ना जास्ती सारखे असतात आणि थोडेफार वेगळे सुद्धा असतात. काही लोक असे आहेत ज्यांच्याकडं पहिलं नगरसेवक पद होतं, काही लोकांना नव्याने संधी दिलेली आहेत. या सगळ्याच्याच ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे विकासाची. जनतेसाठी यामध्ये नेमकं काय होतं आणि जनतेसाठी नेमका काय बदल घडतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधणं गरजेचं असतं. आज आपण या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेले आहोत. हकीमभाई शेख यांच्यासोबत आपण इथं चर्चा करणार आहोत. मागच्या टर्ममध्ये ते नगरसेवक होते, त्यांनी इथं काम पाहिलेलं आहे, जवळून काम पाहिलेलं आहे. महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने काम होतं, प्रभागामध्ये कशा पद्धतीने काम केले पाहिजे. आत्तासुद्धा त्यांच्या परिवारामधून या ठिकाणी शेख फिरदोस मोहसिन मिया यांना तिकीट भेटलेलं आहे आणि त्यांच्या प्रचार प्रसाराचं काम या ठिकाणी सुरू आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, तुमचं पहिल्यांदा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण मागच्या टर्ममध्ये नगरसेवक होतात, कशा पद्धतीची कामं आपल्या प्रभागामध्ये त्यावेळी झाली? 2017 मध्ये माझे भाऊजय शेख रफत बी शकील ही नगरसेवक झालते आणि ही पूर्ण काम मीच पाहत होतो. आणि त्या काळात आपल्याला प्रभाग क्रमांक 4च्या जनतेने एक सेवा करण्याची संधी दिली. 21-21ची लीड होती त्या काळात मला. आणि आम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना ही योजनेचं काम चालू होता, फॉर्म भरायचा. तर त्या काळात आपले मनपाचे वडगावे साहेब त्यांना संपर्क करून आम्ही त्यांच्याकडून वेळ घेऊन डालडा फॅक्टरी ते सी झोनवर स्वतःच्या खर्चाने 1000 फॉर्म छापून आणि ती पूर्ण 8 दिवस आपल्या प्रभागात वाटून सगळ्याला एक वेळ दिलो. आणि त्यांच्याकडून वेळ घेऊन त्याप्रमाणे 4 कॅम्प्युटर लावून प्रभागातील 20-25 कार्यकर्त्याला बसून तिथं आम्ही 2 दिवस ती फॉर्म भरून घेतलो होतो. त्या काळात 1000 फॉर्म भरले आणि ती टोटल फॉर्म मंजूर बी झाले. आणि त्याचा लाभ आज तुम्ही बघत असाल इस्लामपुरा, अंजलीनगर, मनियारनगर, शास्त्रीनगर, काझी मोहल्ला या भागात ते हे सलम भाग होता. सर्व घर एक पत्र्याचे होते. तर त्या काळात आपण काय काम केल्यामुळे सगळ्याचे 2.5 लाखाचं घर आला, पण लोकांनी स्वतःचे 2-5 लाख रुपये टाकून आज बिल्डिंग तयार केले. आणि ती काम यशस्वी झाला. आणि त्या लोकांची मला आज दुआ लागत आहे आणि त्यांचा आशीर्वाद लागत आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीची कामं आपल्याकडून त्यावेळेस झालेली होती. बरं, मग आता नव्यानं निवडणुका लागलेल्या आहेत आणि बरेचसे लोक मैदानामध्ये आहेत. काय प्रभाग क्रमांक 4 मधलं विषय आहेत, समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, प्रभाग क्रमांक 4 मध्ये जवळजवळ आपण भरपूर विकास कामे केलोच. आपण गेल्या निवडणुकीत 17 मध्ये निवडून आल्यानंतर 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीचा सरकार होता. पण आपण बी त्यांचे काळात जे महापौर सुरेश पवार होते आणि जे खासदार होते हे सगळ्याला विश्वासात घेऊन आपण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांच्याकडून बजेट घेऊन कोट्यवधी कामाचं आपण पाठपुरावा करून विकास कामे मंजूर केलो. जसे रोड आहे, नाली आहे, पाणी आहे, लाईट आहे, जे मूलभूत सुविधा आहे त्यावर आपण प्राधान्य देऊन ती सर्व कामं आपण केलो. आणि आता तुम्ही स्वतः वार्डात फिरा, सगळे भागात अंजलीनगर आहे, मनियारनगर, इस्लामपुराच्या भागात फिरा, तुम्हाला एकदम असे खटाखट सिमेंट रोड दिसेल, चांगले दिसेल. तर चांगलं काम केलं. येणाऱ्या काळात आपल्याला भरपूर काम करायचे आहे. अजून इथं सलम भाग आहे, कबालेचा विषय आहे, इथं झोपडपट्टी आहे, महागात सगळे घरं गळत आहे ती. तर त्यांच्यासाठी आता केंद्र शासनाची योजना आहे जे म्हाडाच्या अंतर्गत आपण अपार्टमेंट बनवून देऊ शकता, रो हाऊसेस बनवून देऊ शकता. तर असे मोठे मोठे काम करायचे. आपला गरुड चौकापासून
कव्य नाक्यापर्यंत ही मुस्लिम भाग आहे पूर्व भागातला. दलित मुस्लिम समाज जास्त राहतात. तर मुस्लिम समाज जवळजवळ माझ्या हिशोबाने तर 70,000च्या जवळजवळ मुस्लिम समाज आहे. तर ती मुस्लिम समाजाला ईदगा 2 वर्षात 2दा आपण नमाजला जातो, पण रस्त्यावर नमाज पडावं लागायली. आणि कब्रस्तानमध्ये बी भरपूर एक कब्रस्तानमध्ये 10-20 वेळेस ती दफनविधी हुलाली, म्हणजे मय्यत झाले त्यांची. तर कुठं ना कुठं ती कब्रस्तानसाठी बी आपल्याला जागा घ्यावं लागेल. तर ती आपण या पूर्व भागात गरुड चौकापासून कव्य नाक्यापर्यंत हे मुस्लिम भाग आहे. 60-70 हजार मुस्लिम समाज आहे. त्यांच्यासाठी आपल्याला अजितदादा पवार यांनी शब्द दिले की आपण तुम्ही पाठपुरावा करा, जमिनी बघा, जमिनी मालकाकडून तुम्ही काय कागद रजिस्ट्री सगळं लिहून आणा आणि महानगरपालिकेमध्ये तुम्ही प्रस्ताव दाखल करून ॲक्वायर करून ती काय माझ्याकडं आणा. ती जे काय रेडी निघणारचा भाव असेल त्या हिशोबाने तुम्हाला ती पैसे मिळून जाईल. तर ही त्याने शब्द दिल्यामुळे हे समाजाचं एक मोठं काम होणार आहे. आणि त्यासाठी आपण काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझी सून फिरदौस मोहसिन शेख व आमचे ओपन पुरुषमधून काझी अत्तरुद्दीन साहेब आणि ओपन SC पुरुषमध्ये अनिलजी गायकवाड आणि OBC महिलामध्ये ज्या रांजणीनगर आणि मनियारनगर भागात खूप विकास, म्हणजे तिथं गोरगरिबाला 5,000 10,000 मध्ये प्लॉटिंग दिलेली आहे राजेंद्र इंद्राडे सर. आणि गरिबासाठी सदैव ती तत्पर राहतात, मदत करतात. आणि भरपूर प्लॉटिंगमध्ये त्याने काय आहे, जिथं बी प्लॉटिंग केले तर मस्जिदीसाठी बी त्याने भरपूर जागा सोडले. तर हे त्यांची मुलगी दीपाली इंद्राडे यांना OBC मधून तिकीट देण्यात आलेलं आहे. तर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की या भागातील दलित मुस्लिम समाज आमचे सर्वच समाजाचे लोक आम्हाला काय आहे भरघोस असा मताने आमच्या उमेदवाराला निवडून देतील. ठीक आहे. तर त्यांनी या ठिकाणी झालेली कामं सांगितलेली आहेत आणि येणाऱ्या काळात आपलं काय विजन आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी आपल्याला बोललेले आहेत. तर मग आता पारंपरिक पद्धतीने पाहिलं तर आपण हा वॉर्ड काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचं तुम्ही बोलताय समजा आहे ना, तर काय नेमका फरक पडेल वाटतं यावेळेस तुम्हाला? नाही, काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणले तर काँग्रेसचा बालेकिल्ला आम्हीच बनविलो ना. आम्ही ग्राउंडवर कामं करणारे कार्यकर्ते हो. तर आम्ही 30 वर्षांनी काँग्रेस पक्षाचं काम करतो. तर आम्ही बालेकिल्ला आम्हीच केलो. कुठं ना कुठं पक्षाचे नेते म्हणा, नेतेचं तर ते जास्त नाही, ते खालचेच लोक काय जे कार्यकर्त्याला सांभाळायला पाहिजे काय ती पायावडायची कामं होत आहे तिथं. तर ती कशाला ती चर्चाच नको, पण आपल्याला ही लोकांसाठी जनतेसाठी काम करायचे. आता हे जे सध्या सरकार आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण मुस्लिम समाज आहे, दलित मुस्लिम समाज आहे, सर्वांनाच लाडकी बहीणची योजना देऊ लागले, राशन फ्री देऊ लागले, घरकुलची योजना देऊ लागले, आपले मजदूर कल्याण योजनेच्या माध्यमातून भांडे बर्तन आहे, मजदूराला 6,000 रुपये तिथून मिळतात. म्हणजे असे अनेक योजना आहेत. आता नवीन योजना लखपती दिदी आणायले, तर ही गोरगरिबाला कुठं ना कुठं आपल्याला मदत करता येईल. सत्ता आहे, सत्तेसोबत राहिल्यावर ह्या लोकांना बी मदत करता येईल. ही सगळा उद्देश समोर ठेवून आपण काय हे निर्णय घेतलेला आहे. कसा आहे, निवडून आल्यानंतर 5 वर्ष घरात बसायचे का काम करायचे. तर सत्तेसोबत गेलो तर आपल्याला बजेट आणता येईल, काम करता येईल, विकास करता येईल. आणि त्या हिशोबाने आपण ती विचार केलेला आहे. कसं आहे, खास करून जे अडचण येत आहे, खास करून मुस्लिम समाज, दलित समाज, जे मागासवर्गीय समाज आहे, ही सुशिक्षित नाही या समाज. तर ह्यांचा आता महत्त्वाचा मुद्दा जन्म प्रमाणपत्राचा येऊ लागले. त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळत नाही, त्याच्यात भरपूर अटी आहे. पण ही अटी दूर करायची म्हणले तर आपण त्यांच्या सत्तेसोबत गेलो तर तिथं आपण काय भांडून तिचे दूर करता येते की बाबा ही कागदपत्र आम्ही काय देऊ शकत नाही. तर ही ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही जे काय आपली अटी आहे ती अटी स्थिर करा, कमी करा. तर ह्याच्यासाठी आपण तिथं काय आहे, सत्तेसोबत जाऊन अजितदादा आहे, आपले जे काही मंत्री आहे, इथं संजय बनसोडे साहेब आहे, बाबासाहेब पाटील आहे, विक्रांत भाई आहे, आम्ही सर्वजण मिळून
ह्याच्यावर काय पाठपुरावा करणार की बाबा ह्या लोकाला जन्म प्रमाणपत्र एकदम गेल्या हिशोब मिळावा, काय हे त्याला अडचण येऊ नये, कागदपत्राची ही जी अटी आहे लावलेली ती दूर व्हावे आणि ही त्यांच्यासोबत आपण काय गेल्यानंतरच ही सर्व कामाला आपण मार्गी लावू शकतो. पुढे SIR आहे त्याच्यासोबत बी काय आपल्याला काम करायचे की बाबा कुणी बी काय त्यांच्यावर अन्याय होऊ नये. हे सगळं काम करण्यासाठी आपण तिथं काय जाऊन सत्तेसोबत राहून या समाजासाठी आपल्याला काम करायचे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत या समाजाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला काम करायचे असं आपल्याला इथं हाकीमबाईंनी सांगितलेलं आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की मागं आपण नगरसेवक राहिलेला आहात, आतासुद्धा निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील जनतेला आपण काय सांगू इच्छिता? नाही, प्रभाग क्रमांक जनतेला पहिला हे 4 मधील जनता जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून मला ओळखीत आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधील ज्या भागात मी राहतो संजयनगर इस्लामपुरा, ही भाग 30 वर्ष आधी एक बंजर जमीन म्हणले तर चालते. इथं चालायला येत नव्हतं, फिरायला येत नव्हतं, लाईट नव्हती, पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. ही सर्व काम आम्ही स्वतः सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला एक आवड आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम कर, तर तीही आम्ही काय सतत पाठपुरावा करून महापालिकेत मोर्चे घेऊन जाणे, धरणे देणे, सगळं ती नेत्यापाशी जाणे आणि हे सगळे काय कामं आम्ही करून आणलो. आज इथपर्यंत काय इथं विकास झालेला आहे. तर येणाऱ्या काळात आपल्याला जे CCTV कॅमेरे आहे, वायफाय आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी जे ग्रीन बेड आहे तिथं काय तर सुविधा आहे. आपण आरोग्याच्या विषयी म्हणले तर आपल्याला मोहल्ला क्लिनिक आहे. ही जे काय नवीन नवीन करता येईल आपल्याला हे आपण काय आहे त्याच्यासाठी 100% प्रयत्न करणार आहोत. आणि प्रभाग क्रमांक 4 मधील सर्वच लाडके बहिणी व लाडके बांधवांना माझी विनंती आहे हात जोडून की ही 4ही उमेदवाराला घडीसमोर चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यावा, एवढीच विनंती मी करतो. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आज निवडणुकीच्या संदर्भामध्ये हाकीमबाई यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. त्यांनी मागच्या टर्ममध्ये ते नगरसेवकाचं काम त्यांनी पाहिलेलं आहे. आतासुद्धा त्यांच्या फॅमिलीमधून इथे एक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आहे. तर 4ही उमेदवारांना आपण निवडून द्यावं जेणेकरून विकास अधिकाधिक चांगल्या पद्धतीने होईल असं त्यांनी मागणीतल्या प्रभाग क्रमांक 4च्या जनतेसमोर ठेवलेले आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. या व्यतिरिक्त आपल्याला जर काही प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता आणि या सगळ्या इंटरव्ह्यूबद्दल तुम्हाला काय वाटलं हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.